नमस्ते विद्यार्थी मित्रो, आज आपल्या ह्या 5व्या व्याख्यानामध्ये आपण पहिल्या प्रकरणातील दुसरा घटक उपघटक अभ्यासणार आहोत. लोक व साहित्य या पदाचे स्पष्टीकरण. आता मराठीत प्रचलित असलेल्या लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये लोक आणि साहित्य ह्या संज्ञा कोणत्या अर्थाने वापरल्या जातात या संबंधीचा आपण विचार करूया. लोकची संकल्पना अभ्यासत असताना फोकलोरसाठी मराठीत वेगवेगळ्या संज्ञा वापरलेल्या असल्या तरी आज लोकसाहित्य ही संज्ञा रूढ झालेली आहेत. लोकसाहित्य ह्या शब्दामध्ये जे दोन शब्द येतात, लोक आणि साहित्य अशी जी दोन पदं येतात, त्या दोन पदांपैकी फोक ह्या इंग्रजी शब्दासाठी लोक हा शब्द मराठीत आहे आणि लोर ह्या शब्दासाठी साहित्य हा शब्द वापरलेला जातो. आपण आता क्रमाक्रमाने लोक आणि साहित्य या दोन्ही पदांचे स्पष्टीकरण करणार आहोत. ते पुढील प्रमाणे. तर बघा, लोक ह्या पदाचे स्पष्टीकरण करताना मराठीत लोकसाहित्य हा शब्द फोकलोर ह्या इंग्रजी शब्दासाठी वापरला जातो. महाराष्ट्रात लोकसाहित्याचे संकलन व त्यासंबंधीचे लेखन 1818 पासून सुरू झालेले दिसते. तरी निरनिराळ्या लोकसाहित्य प्रकारांना पारिभाषिक संज्ञा ह्या 1915 पासून वापरण्यात येऊ लागल्या. आता निरनिराळ्या लोकसाहित्य प्रकार जे आहे त्यामध्ये लोकगीतं असतील, लोककथा असतील, वाक्प्रचार असतील किंवा सण उत्सव किंवा जे काही लिखित स्वरूपात किंवा ज्याचा आविष्कार होऊ शकतो, लोककला असतील, ह्या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या पारिभाषिक संज्ञा वापरण्यात येऊ लागल्या होत्या. ते वर्ष 1915 पासून त्याचा अभ्यास सुरू झाला. दुसरा जो भाग आपल्याला किंवा दुसरा मुद्दा आपण यातला विचारात जर घेतला तर मराठी भाषेत लोकसाहित्याचा खरा अभ्यास किंवा ज्याला प्राणप्रतिष्ठेचे कार्य किंवा ज्यामध्ये प्राण भरण्याचे कार्य किंवा ज्याची खऱ्या अर्थाने मुळातून त्या विषयाकडे लक्ष वेधण्याचं कार्य वि. का. राजवाडे यांनी केलेले आहेत. लोकसाहित्याच्या कक्षा, आधार आणि महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवण्याचे काम वि. का. राजवाडे यांनी केलेले असून 1920 मध्ये त्यांनी लोकगीत हा पारिभाषिक शब्द वापरलेला दिसतो. त्यानंतर 1925 मध्ये सूर्यनारायणाची कहाणी व सूर्यव्रत ह्या लेखात लोककथा हा शब्द वापरून कहाणी हे लोककथांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे असे म्हटले आहे. म्हणजे वि. का. राजवाडे यांनी ज्या काही कथा लिहिल्या ते सूर्यनारायणाची कहाणी आणि सूर्यव्रत, काही पौराणिक कथा असतील किंवा त्या संबंधीचे काही लेखन मांडलेलं असेल तर त्यांना लोककथा हा शब्द त्यांनी आपल्या लेखनामध्ये वापरला. लोकगीत आणि लोककथा हे शब्द 1928 पर्यंत रूढ झालेले नव्हते व त्या राजवाडे यांनी हे शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला व आपल्या लेखनात वापरलेले दिसतात. नंतर ना. गो. चाफेकर यांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत लोकगीत आणि लोककथा प्रसिद्ध केल्या आणि हे शब्द रूढ करण्याचे श्रेय मिळवले 1930 मध्ये. महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद जी आहे त्या साहित्य परिषदेची दरमहा निघणारी महाराष्ट्र साहित्य पत्रिका, यामध्ये वेगवेगळे विविध अभ्यासक किंवा मीमांसक किंवा साहित्यिक आपले लेख किंवा आपले संशोधनपर लेखन लिहित असतात. त्यामध्ये ना. गो. चाफेकरांनी 1930 मध्ये आपल्या लेखात लोकगीत आणि लोककथा प्रसिद्ध केल्या आणि ते शब्द रूढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतरचे अभ्यासक याविषयी जे काही त्यांनी मत मांडलेले आहे ते आहे शंगो दाते यांचे लोककथा हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म. दत्तो वामन पोद्दार मराठी महर्षी यांनी इंग्रजीत फोकलोरचे भाषांतर म्हणून लोकविद्या हा शब्द वापरला. पुढे यासाठी लोकवाङ्मय हा शब्द वापरण्यात येऊ लागला. लोकविद्या हा शब्द रूढ होऊ शकला नाही. नंतरच्या काळात लोकसाहित्य हा शब्द वापरण्याचा परिपाठ सुरू झाला. फोकलोरसाठी लोकवाङ्मय
आणि लोकसाहित्य हे दोन्ही शब्द वापरण्यात येऊ लागले. नंतरचे अभ्यासक दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याची रूपरेखा या ग्रंथामध्ये फोकलोरसाठी लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द सुचविलेला आहे. पुढे द वा पोद्दार. फोकलोरसाठी द वा पोद्दार यांनी लोकविद्या हा पारिभाषिक शब्द सुचविला असला तरी तो मात्र रूढ होऊ शकला नाही. फोकलोरसाठी लोकविद्या ह्या शब्दाप्रमाणेच फोक सॉंग साठी लोकगीत आणि फोक टेल साठी लोककथा हे पारिभाषिक शब्द सुचवण्यात आले. त्यापैकी लोकगीत आणि लोककथा हे शब्द रूढ झाले, मात्र लोकविद्या हा शब्द रूढ झालेला नाही. लोकसाहित्यामधले जे उपप्रकार आपण बघतो त्यामध्ये लोकगीत आहे, लोककथा आहे, हे दोन शब्द किंवा हे दोन संज्ञा आजही आपल्याला लोकसाहित्याचे उपप्रकार किंवा लोकसाहित्याच्या प्रकारामध्ये दिसतात. लोकविद्या हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, रूढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो रूढ झालेला नाही. चिंतामण गणेश कर्वे, चिंग कर्वे यांनी लोकविद्या हा शब्द फोकलोरसाठी रूढ करावा असा आग्रह धरला होता. नंतर लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे, राचिम ढेरे यांनी लोकसंस्कृतीचे उपासक या ग्रंथात लोकविद्या हा शब्द वापरणे अधिक उपयुक्त ठरेल असे सुचवले. त्यानंतर अनुसूया लिमये यांनी फोकलोरसाठी लोकवाङ्मय हे नाव सार्थ आहे असे सांगितले, परंतु लोकवाङ्मय ही संज्ञा विषयाची व्याप्ती मर्यादित करते असे दुर्गा भागवत यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकवाङ्मय हा शब्द आज आपल्याकडे बऱ्यापैकी वापरला जातो लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये, परंतु तो फारसा रूढ झालेला नाही. दुर्गा भागवतांनी त्याविषयीचं जे मत व्यक्त केलेलं आहे मर्यादेचं ते इथं आपल्या लक्षात येते. यानंतर फोकलोरसाठी हिंदीमध्ये लोकवार्ता ही पारिभाषिक संज्ञा रूढ झाली. डॉक्टर राम नरेश त्रिपाठी यांनी फोकलोरसाठी ग्राम शब्द वापरण्याचा आग्रह धरला व सॉंगसाठी ग्रामगीत शब्द वापरावा असे त्यांनी सुचविले. डॉक्टर सुनीती कुमार चटर्जी यांनी फोकलोर या शब्दासाठी लोकायन शब्द वापरावा असे मत मांडलेले होते. त्यांनी बौद्ध संप्रदायातील हीनयान, महायान आणि वज्रयान या शब्दाच्या धर्तीवर हा शब्द तयार केला, परंतु तोही रूढ झाला नाही, कारण तो लोकधर्माशी संबंधित बोध होतो. फोकलोरमध्ये इतर अनेक बाबी असतात, जसे रीतिरिवाज, लोकविश्वास, समजुती, परंपरा किंवा लोकगीतं, लोककथा, म्हणी, उखाणे, आणे वगैरे अनेक गोष्टी. त्यामुळे हा शब्द रूढ झाला नाही, कारण यामध्ये सर्वसमावेशकता कदाचित त्यांना दिसली नसावी किंवा अभ्यासकांना किंवा इतर जे काही त्या शब्दाचा वापर करत होते किंवा करत असतील त्यांना तो योग्य वाटला नसेल, म्हणून तो रूढ झाला नाही. डॉक्टर भोलानाथ तिवारी यांनी लोकयान ह्या शब्दाऐवजी लोकायत असा शब्द वापरला आहे, हाही शब्द रूढ झाला नाही. डॉक्टर कृष्णदेव उपाध्याय यांनी फोकलोरसाठी लोकसंस्कृती हा शब्द वापरावा असे म्हटले आहेत. फोकलोरमध्ये लोकसंस्कृतीचा आविष्कार होत असला तरी लोकसंस्कृतीत इतर अनेकही बाबींचा समावेश होतो. त्यामुळे लोकसंस्कृती हाही शब्द आपल्याला फारसा वापरताना कोणी दिसत नाही. डॉक्टर उपाध्याय यांनी वार्ता हा शब्द भारतीय परंपरेत राजनीतिशास्त्र यासाठी सांगितलेला आहे, तरी आज लोकवार्ता ह्या शब्दाला फोकलोर ह्या शब्दाचा अर्थ प्राप्त झाला असून तो पारिभाषिक शब्द म्हणून रूढ झाला आहे. लोकवार्ता मराठी भाषेत विचार जर केला तर आपल्याला सुरुवातीला लोकविद्या हा शब्द सुचवण्यात आला होता. लोकविद्या सामासिक शब्दात विद्या हे पद लोरसाठी वापरले जाते. मराठीतील लोकसाहित्याच्या अभ्यासाला जेव्हापासून प्रारंभ झाला तेव्हापासून फोकसाठी वेगळे शब्द सुचवण्यात आले असले तरी लोकवाङ्मय आणि लोकसाहित्य ह्या पारिभाषिक संज्ञा विकल्पाने वापरण्यात आलेल्या आहेत. तर लोकसाहित्य हाच पारिभाषिक शब्द विशेषत्वाने वापरण्यात आला आहे असे आढळते. 1956 मध्ये मुंबई राज्य शासनाने
मराठी विभागासाठी लोकसाहित्य समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या वतीने लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशनाचे प्रयत्न सुरू झाले. लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द फोकलोर ह्या इंग्रजी शब्दासाठी वापरण्यात येतो हे आपण मागे त्याची चर्चा केलेलीच आहे किंवा ते पाहिले. फोकलोर हा शब्द इंग्रजीत सर्वप्रथम विल्यम थॉमस यांनी वापरला. तेव्हापासून तोही शब्द इंग्रजीत रूढ झाला किंवा इंग्रजीमध्ये तो वापरण्यात येऊ लागला. आता लोकसाहित्य या शब्दातील लोक, आता ह्या काही आपण लोकसाहित्याबद्दलच्या व्याख्या किंवा लोकसाहित्य ह्या शब्दाबद्दलची जी चर्चा विविध अभ्यासकांनी केलेली आहेत त्या संबंधी आपण बघितले. आता आपण लोकसाहित्य या शब्दातील लोक आणि साहित्य ह्या दोन्ही पदांची चर्चा इथे करणार आहोत. लोकसाहित्याची व्याख्या करणे तशी कठीण आहेत. हा सामासिक शब्द लोक आणि साहित्य या दोन पदांच्या संयोगाने बनला असून त्यातील लोक हे पद फोकसाठी आणि साहित्य हे पद लोरसाठी वापरले जाते. लोकसाहित्य ह्या सामाजिक शब्दातील लोक ह्या शब्दाचा विशिष्ट अर्थाचा वाचक असतो. शब्दकोशात लोक ह्या शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आढळतात. आपण ते वेगवेगळे अर्थ जे आहेत ते आपण जर बघितले तर महाराष्ट्र शब्दकोशामध्ये लोक या शब्दाचे अर्थ बघा. पहिला अर्थ दिलेला आहे जन, मनुष्य, मानवलोक, समाज. दुसरा अर्थ लोक या शब्दाचा दिलेला आहे वर्ग, विशिष्ट समाज, संघ, जात. तिसरा अर्थ दिलेला आहे राष्ट्र, देश, राज्य, प्रांत. चौथा जो अर्थ दिला आहे जगाचे, विश्वाचा एक भाग किंवा जगाचा भाग किंवा विश्वाचा भाग अशा पद्धतीने. तर लोकसाहित्य ह्या शब्दात समाज, विशिष्ट समाज ह्या अर्थाने लोक शब्दाची योजना केलेली आहे. म्हणजे बघा जन किंवा जन म्हणजे जनता, मनुष्य किंवा माणूस, मानवलोक, समाज किंवा एखादा वर्ग, विशिष्ट समाज, संघ, जात, राष्ट्र, देश, राज्य, प्रांत, जग, विश्व या सगळ्या गोष्टींना त्यांनी लोक या अर्थाने संबोधलेले आहेत असे आपणास इथे लोक या शब्दाचा अर्थ प्रथमदर्शनी दिसतो. लोक या शब्दाची भारतीय परंपरा प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांनी आपल्या अष्टाध्यायी ग्रंथात लोकांनी सर्व लोक ह्या पदाचा उल्लेख केला आहे. जे व्याकरणकार होते पाणिनी त्यांनी आपल्या अष्टाध्यायी ग्रंथात लोक ह्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. सर्व लोक ह्या अर्थाने, लोकांनी ह्या अर्थाने, लोकांनी असाही शब्दप्रयोग किंवा ह्या पदाचा उल्लेख त्यांनी आपल्या ग्रंथात केलेला आहे. आणि ह्या पदांना लावून लौकिक आणि सर्व लोक हा एक शब्द सिद्ध केला आहे. नंतर जुनी परंपरा जर आणखीन बघितली भारतीय परंपरा तर भरताच्या नाट्यशास्त्रातील 14व्या अध्यायात नाट्यधर्मी आणि लोकधर्मी प्रवृत्तीची चर्चा केलेली आहे. लोकधर्मी हा शब्द बघा, त्यामध्ये लोक हा शब्द आलेला आहे. महाभारतात जे काव्य आहेत व्यासांनी त्याचे जे लेखन केलेले आहेत 7000 संहितेचे विशेष सांगताना असे म्हटले आहेत की महाभारत हा ग्रंथ अज्ञजनांना म्हणजेच लोकांना ज्ञान देणारा ग्रंथ आहे. महाभारतात निरनिराळ्या विषयांची चर्चा करताना लोकयात्रेचा उल्लेख केला आहे. आदिपर्वात अनेक ठिकाणी लोकांची वर्णने आलेली आहेत. लोक ह्या पदाचा उल्लेख किंवा लोक या शब्दाचा उल्लेख, लोकांची वर्णने त्यांनी ह्या ग्रंथात केलेला आहे. सम्राट अशोकाच्या शिलालेखात लोक हा शब्द व्यापक अर्थाने वापरण्यात आला आहे. तेथे त्याचा अर्थ समस्त प्रजा असा होतो. नंतरच्या काळात व आज देखील लोकसत्ता, लोकशाही अशा शब्दांमध्ये हे पद समस्त प्रजा किंवा सर्व जनता ह्या अर्थाने वापरण्यात येते. लोकसाहित्य ह्या सामाजिक शब्दांमध्ये मात्र अशा व्यापक अर्थाने हे पद उपयोजले जात नाहीत. तर लोकसाहित्य शब्दामध्ये सामाजिक शब्दांमध्ये हा सामाजिक शब्द आहे. या अर्थाने समस्त प्रजा, समस्त जनता या अर्थाने वापरले जात नाही असे मत मांडण्यात आलेले आहेत. लोक शब्द
हा सिद्धांत कौमुदी ह्या संस्कृतातील ग्रंथात लोकदर्शने धातूंपासून निष्पन्न झाल्याचे दर्शविले आहे. या धातूचा अर्थ पाहणे असा होतो. लोक हा शब्द भारतात प्राचीन काळापासून वापरण्यात येत असून जनसामान्य ह्या अर्थाने ऋग्वेदात काही ठिकाणी आला आहे. ऋग्वेदात लोक ह्या शब्दासाठी जन या शब्दाचा उपयोग केलेला आढळतो. ऋग्वेदातील प्रसिद्ध पुरुष सूक्तात लोक हा शब्द जन आणि स्थान या दोन्ही अर्थाने वापरलेला दिसतो. लोक या पदाचा अर्थ जीवनातील सर्व व्यवहारांमध्ये लोकांचे असे एक सामूहिक व्यक्तिमत्व असते, यालाच आपण संस्कृती म्हणू शकतो. संस्कृती समाजाची असते. संस्कृतीची निर्मिती संच व संक्रांती ह्या सर्वांच्या मुळांशी परंपरा हे ऐतिहासिक सूत्र असते. ही संस्कृती लोकांपासून भिन्न असते, म्हणजेच लोक किंवा जनसामान्य हा संस्कृतीचा मूळ स्रोत असतो, असेही मत अभ्यासकांनी येथे मांडलेले आहेत. मारिया लिच यांच्या मते लोक म्हणजे ग्रामीण किंवा नागर भागात राहणारा असा जनसमूह, ज्यांना त्यांची स्वतःची अशी निराळी परंपरा असते. स्वतःच्या सांस्कृतिक परंपरामुळे आणि पारंपरिक जीवन पद्धतीमुळे जो जनसमूह निराळा उमटून पडतो, अशा जनसमूह म्हणजे लोक. अलन डंडेस लोक म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिकृत तीनचा असा समूह, यात वंश, भाषा, व्यवसाय किंवा धर्म यापैकी एक किंवा अधिक समान तत्वे असतात. नंतर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशामध्ये असे म्हटलेले आहेत की आदिम समाजातील सर्वच घटक व्यक्ती फोक म्हणजे लोक असतात. तेथे फोकचा अर्थ अप्रगत, असंस्कृत, अविकसित लोकसमूह असा केलेला आहे. आणखीन दुसरा एक कोश आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्स. यामध्ये असे म्हटलेले आहेत की आदिम असंस्कृत जमातीमधील लोकभ्रम, रूढी इत्यादींचे अवशेष पुढे सभ्य समजल्या जाणाऱ्या लोकसमूहात असतात. असे लोकसमूह ज्यात याचे प्रमाण विशेष असते त्यांना लोक म्हणतात. यावरून आपल्या लक्षात येते की लोक म्हणजे केवळ आदिम परंपरा ज्या टिकून आहेत असा ग्रामीण किंवा नागर समाज नाही, तर अशा व्यक्तींचा समूह ज्यातील व्यक्तींमध्ये किमान एखादे समान तत्व असून त्याच्या काही निराळ्या मौखिक परंपरा असतात. त्यामुळेच या समूहाला निराळे अस्तित्व असते. ह्या वेगळ्या अस्तित्वाचे व त्याचे कारण असलेल्या पारंपरिक बाबीसंबंधीची जाणीव त्या समूहातील व्यक्तींना असते. असा हा पारंपरिक जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा समूह लोक या शब्दात येतो. थोडक्यात भारतीय परंपरा किंवा पाश्चात्य अभ्यास किंवा एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका किंवा एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्स किंवा अलन डंडेस यांचंही मत आपण लोक ह्या पदासाठी किंवा लोक ह्या शब्दाबद्दल येथे आपण विचारात घेतलेले आहेत. म्हणून लोक ही संकल्पना इंग्रजीमध्ये फोक ह्या अर्थाने वापरली जाते. आता दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण साहित्य ह्या शब्दाचा अर्थ घेणार आहोत. आज इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद.